सर्वांना जय जिजाऊ। 3 मे 2026 रोजी नीटची एक्झाम घेण्यात आली होती। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कॉम एंट्रन्स टेस्ट। ही टेस्ट देशाच्या लेवलवर मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी असते। ही टेस्ट फक्त 2025-26 शैक्षणिक वर्षातले विद्यार्थी देत नाहीत, तर पाठीमागे 3 वर्ष रिपीट करणारे विद्यार्थी, 3 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी ह्या एक्झामला कालच्या 3 तारखेला बसले होते आणि त्याच्यामुळं ती संख्या 23 ते 24 लाखाच्या आसपास आहे। आणि काल जेव्हा ऐकलं की नीटची पेपर फुटीमुळे एक्झाम रद्द करण्यात आली आहे, हे झालं 4 शब्दात ह्यांचं स्टेटमेंट। मात्र विद्यार्थ्यांच्या मनाचा, विद्यार्थ्यांच्या वेळेचा, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचा, अगदी 18-18, 15-15, 20-20 तास अभ्यास करणारे विद्यार्थी या नीटमध्ये होते। यांच्या भावनांचा कोण विचार करणार हा व्यवस्थेला प्रश्न आहे। आणि तुम्ही ही व्यवस्था जर अशी ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत देश अवलंबून आहे अशा लेकरांच्या भावनेशी खेळणार असाल आणि त्यांचं मन असं वाळलेल्या फुलासारखं चुरगाळून टाकणार असताल, तर तुम्ही महासत्तेच्या गप्पा हाणण्यात काय अर्थ नाही। आज नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर एकही लोकप्रतिनिधी समोर येऊन ह्याची जबाबदारी घ्यायला किंवा याच्यावर बोलायला तयार नाही। बोलतं कोण? तुमच्या माझ्यासारखे ज्यांना या व्यवस्थेला प्रश्न विचारायचं माहीत आहे असे लोक बोलतात। आणि खरं म्हणजे याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? हे लोक फक्त जाती धर्मात भांडणं लावण्याचं काम करतात, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात आणि रोज काहीतरी मुद्दा पुढं आणून मेन मुद्दा भरकटण्याचं काम हे व्यवस्था करत आहे। हेच खरं तुम्ही आम्ही आता समजून घेण्याची गरज आहे। आता ही नीटची एक्झाम रद्द का झाली? आता सांगितलं जातंय की हा पेपर नाशिकला छापला जातो, मग याची अशी असं झालं तसं झालं, अन्य कारणं दिले जाऊ शकतात। हे कारणं तुम्ही आता 8 दिवस देताल, मात्र या सगळ्या नुकसानाची, विद्यार्थ्यांच्या मनाची, त्यांच्या वेळेची जिम्मेदारी कोण घेणार आहे? या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री असणारे यांना कसं कळालं नाही? यांना जर ही जिम्मेदारी घेणं होत नसेल तर त्या शिक्षण मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही। आज 24 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरून काढणार आहे? आणि ह्या मुद्द्यावर या शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे, समोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। एवढं आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करते। थांबते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय भीम।